प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. सर्वांना प्रेमाचा सलाम. सगळे मजेत ना? आता बघा, हिवाळा सुरू होतो आहे, भरपूर थंडी वाढणार आहे आणि मी आता विंटर रेसिपी पण टाकणार आहे आणि प्लस पुढच्या महिन्यात आपला क्रिसमस पण आहे. क्रिसमसच्या पण रेसिपी टाकणार आहे. तर व्हिडिओ नक्की बघत जा, रेसिपी ट्राय करत जा. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. ते अगदी फ्री आहे. आणि दुसरी गोष्ट, बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आजच्या रेसिपीकडे वळूया. आज मी तुम्हाला मुळ्याच्या पाल्याचे पराठे दाखवणार आहे. तर आता रेसिपीकडे वळूया. तर साहित्य बघूया. इथे 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतले मी, आपली जेवणाची वाटी. अर्धी वाटी बेसन, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि मीठ, चवीप्रमाणे मीठ. आता हे सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचं. सर्वात आधी आपण पीठ मळून ठेवणार आहोत. चवीप्रमाणे मीठ आणि एक छोटी पळी तेल. आता हे छान सॉफ्ट पीठ मळून घ्यायचं. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. आपण कणिक मळतो ना, तसंच पीठ मळायचं. थंड पाण्याचाच वापर करते. आता हे पीठ मळून घेते मी आणि मग पुढची प्रोसेस सांगते. हे बघा, आता आपलं पीठ मळून झाले. याला थोडंसं तेलाचा हात लावायचा आणि 15 ते 20 मिनटं छान मुरू द्यायचं, झाकून ठेवायचं. जितकं पीठ मुरेल तेवढा आपला पराठा मऊ येईल. आता हे झाकून 10 ते 15 मिनटं ठेवू आणि मग पुढची प्रोसेस दाखवते. हे बघा, आता इथे मी फक्त मुळ्याचा पाला घेतलेला आहे, मुळा घेतलेला नाही आहे. आपल्याला मुळ्याच्या पाल्याचे पराठे करायचे म्हणून मी फक्त पाला घेतलेला आहे. आता आपल्याला स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घ्यायचं आहे. त्यानंतर कोथिंबीर पण घालायची आपल्याला आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा. आता पुढची प्रोसेस सांगते मी. हे आधी धुवून घेऊया आणि मग बारीक चिरून घेऊया. आता स्टफिंगचं साहित्य बघूया. हे बघा, इथे मी बारीक चिरून घेतला आहे मुळ्याचा पाला. साधारणपणे दोन वाट्या असतील, दाबून भरलं तर 2 वाट्या. इथे 6 ते 7 हिरवी मिरची घेतली आहे, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे करून घेतले. ह्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं, भरडच करून घ्यायचं. अर्धा चमचा जिरे फोडणीला आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि कोथिंबीर, अर्धी वाटी कोथिंबीर. तर आता मी हे वाटण तयार करून घेते, मग आपण फोडणी देऊन घेऊया. आता इथे मी तेल टाकून घेते कढईत. कांदा परतेल, बुडेल इतकंच तेल घालायचं. जिरे घालते. हे बघा, असं वाटण करून घ्यायचं, भरडच वाटण करायचं. कांदा परतला की माप त्यात वाटण घालायचं. असा कांदा झाला की वाटण घालून घ्यायचं. छान परतून घेऊया.
हळद राहिली माझी सांगायची, साहित्यामध्ये अर्धा चमचा हळद. आता हे आपण चिरून घेतलेली पानं. कोथिंबीर. चवीप्रमाणे मीठ. आता ही 5 मिनटं आपण वाफवून घेऊया. हे बघा आपलं स्टफिंग तयार आहे आणि मी ते थंडही करून घेतलं आहे आणि पीठ पण छान सॉफ्ट झालेलं आहे बघा. आता आपण पराठे करायला घेऊया. आपण पोळीला कसं करतो तशीच लाटून घ्यायची. थोडंसं तेलाचा हात लावायचा, स्टफिंग घ्यायचं, थोडंसं कोरडं पीठ टाकते मी आणि याची अशा पद्धतीने उंडा करून घ्यायचा. आता हे तुम्ही काढलं तरी चालेल जास्तीचं पीठ, किंवा तिथेच दाबलं प्रेस केलं तरीही चालेल. अशा प्रकारे असं अंगठ्याने दाबल्याने काय होतं, सगळीकडे स्टफिंग पसरतं. अलगद हाताने लाटून घ्यायचं. अशा प्रकारे लाटून घेतला मी. आता तळून घेऊया. थोडंसं तेल आधी पसरून घ्यायचं म्हणजे खाली चिकटणार नाही तव्याला. इथे मी तुपाचा वापर करते, म्हशीचं तूप आहे हे. अशा प्रकारे छान खरपूस करून घ्यायचा. अशा प्रकारे आता मी करून घेते आणि मग तुम्हाला सर्व दाखवते. हे बघा, अशी वाटी करून घ्यायची पिठाची. अशा प्रकारे
किंवा लाटून पण घेऊ शकता. थोडंसं पीठ टाका. आणि असं स्टफिंग भरून घ्यायचं. तर हे इथे दाबलं तरी चालेल, काढून टाकलं तरीही चालेल. अंगठ्याने असं करायचं म्हणजे सगळीकडे स्टफिंग पसरतं. आता हे अलगद हाताने लाटून घ्यायचं. हे बघ, अशा प्रकारे लाटून घ्यायचं. आता मी इथे तुपाचा वापर करते. हे बघा, अशा प्रकारे आता मी सर्व पराठे करून घेते. चला, आपले पराठे तयार आहे. खरपूस असे पराठे तयार झालेले आहेत. बघा, हे मुळ्याच्या पाल्याचे पराठे आहेत आणि आपण मुळ्याचा पाला बहुतेक वेळा फेकून देतो. तर तो पाला फेकून न देता अशा प्रकारचे पराठे करून बघा. लहान मुलांना पण खूप आवडतात. एक मी तोडून पण दाखवते तुम्हाला. हे बघा, छान पराठे तयार होतात. हे बघा, आतपर्यंत सगळीकडे पसरला जातो पाला आणि अगदी पौष्टिक असतो. त्याच्यामुळे नक्की करून बघा. आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.